हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आणि हा दसरा स्पेशल ब्लॉग आहे. बट दसऱ्याच्या आदल्या दिवशीच्या आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच्याही क्लिप्स मी यातच ॲड करून ठेवल्या आहेत. सो कडक ऊन पडलं होतं आणि काही पापड वगैरे जे मम्मीने मला पाठवले होते ते वाळवत घालायचे होते, कारण ते थोडे सादळं लागले होते. ऊन दाखवून घेऊ म्हणलं. आणि हे जे बॉबे आहेत ते आहोंच्या घरून म्हणजे गावावरून आणलं होतं. तिथे एक फॅक्टरी आहे आणि तिथूनच त्या घेतल्या होत्या. नंतर मग आम्ही गार्डनमध्ये गेलो होतो आणि तिथेच मंडई आहे. सो मग दसऱ्यासाठी फुलं घ्यायची होती, कारण दसऱ्याला घरीच हार वगैरे बनवायचे होते आणि पूजेसाठीही फुलं लागतात. सो मग म्हटलं आपण मंडईमध्ये जाऊन तिकडेच फुलं बघूयात. सो इकडे बघू शकता तुम्ही, खूप मोठे मोठे असे ढीग लागले होते फुलांचे. आणि फुलं आमच्या इथं होती 100 ते 150 रुपये किलो. जर मेन रोडला तुम्ही थांबलात तर तिथे 150 रुपये किलोनी फुलं मिळत होती आणि आतमध्ये थोडे आला तर 100 रुपये किलोने तीच फुलं मिळत होती. सो मग आम्ही फुलं घेतली आणि त्यानंतर मग वॉक केला. घरी आलो, जेवण वगैरे केलं. हा दसऱ्याच्या दिवशीचा व्लॉग आहे. त्या दिवशी आहोंनी मग सकाळी उठून पूजा वगैरे केली होती. ह्या जे वस्तू वगैरे आहेत, लॅपटॉप हे ते हार बनवून घेतले होते आणि हार बनवून ते तिथेच ठेवले होते, कारण घट हलवायचा होता आणि पूजा करायची होती. मग मी स्वयंपाकाला लागले होते. स्वयंपाकामध्ये आमच्याकडे आज होती मस्तपैकी अशी छोलेची भाजी, छोले बटाट्याची भाजी, चपाती, वरण भात आणि गुळाचा शिरा. हा सकाळचा नैवेद्य होता आमचा. सो मग मी तेच बनवत होते आणि त्याच्याच तयारीमध्ये होते, कारण आम्हाला हे सगळं आवरून नैवेद्य दाखवून मग रांगोळी काढायची होती. रांगोळी काढायची राहिली होती माझी. सो मग आहो म्हणले की मी तुला थोडी मदत करतो. सो ते कलर भरायला मदत करत होते. मग आम्ही दोघं मिळून रांगोळी काढत होतो. थोडासा वेळ लागला रांगोळी काढायला, कारण पहिलं आम्ही डिझाईन सिलेक्ट करायला बसलो होतो की कुठली रांगोळी काढायची. मग रांगोळी वगैरे काढून झाल्यावरती मग आवरायला घेतलं आम्ही दोघांनीही, कारण गाडीची पूजा करायची होती खाली जाऊन. नैवेद्य वगैरे भाऊंनी दाखवलं होता, घट त्यांनी चालवला होता, जे की माझे सासरे आहेत. त्यानंतर मग मी आणि आहो दोघांनी आवरलं आणि मग खाली आलो होतो आम्ही गाड्यांच्या पूजा करायला. सो मी मस्त तयार झाली होते, साडी वगैरे घातली होती त्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी. आणि मग त्यानंतर आम्ही पूजा केली. पहिली मोठ्या गाडीची पूजा केली आणि मग मोठ्या गाडीची पूजा करून झाल्यावरती मग टू व्हीलरची पूजा केली. आणि टू व्हीलरची पूजा करून झाल्यावर माझी पूजा करून झाल्यावरती मग आहो पूजा करत होते. आहोंनी पण दोन्ही गाडींची पूजा केली. आणि त्यानंतर मग नारळ फोडायचा होता आम्हाला. सो नारळ घेऊन आलो आम्ही आणि मग नारळ फोडला. गाड्या आम्ही आदल्या दिवशीच क्लीन करून ठेवल्या होत्या, धुवून ठेवल्या होत्या. सो त्यामुळे आम्हाला जास्त काही हे नाही झालं, त्रास नाही झाला की सकाळी हे पण करायचं ते पण करायचं. तुमच्या इकडे क्लिनिंगसाठी किती रुपये घेत होते? आणि आमच्या इकडे क्लिनिंगसाठी एवढी गर्दी होती, त्यामुळे आम्ही घरीच धुतल्या. सकाळी जेव्हा पाणी येतं तेव्हाच पाईप लावून ते धुवून घेतल्या होत्या. सो मग पूजा वगैरे करून झाल्यावरती मग आहो म्हणले की आपण एक राऊंड मारून घेऊयात. मग आम्ही गाडीत बसलो आणि तिथल्या जवळच्याच एका मंदिरामध्येही जाऊन आलो. मग मंदिरामध्ये जाऊन घरी येताना आम्हाला दोघांनाही भूक लागली होती. सो मग घरी आल्यावरती आम्ही जेवण वगैरे केलं. लहान भाऊ आला होता माझा, सो त्याने जेवण केलं आणि त्याला जायचं होतं, सो तो गेला. संध्याकाळी मग आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला होता आणि आहोंना ओवाळलं मी, कारण आज दसऱ्याच्या दिवशी ओवाळतात. सो ते शिलंगण वगैरे खेळून आल्यावरती, आता ही सिटीमध्ये तर माहीत नाही मला इकडे करतात की नाही, बट आमच्या गावाला करतात, म्हणून मग ह्या आहोंना ओवाळलं, मग दिरांना ओवाळलं आणि मग जेवण वगैरे केलं. आणि मग पुरणपोळीचा डब्बा घेऊन लहान भावाकडे गेलो होतो आम्ही दोघेही. तोही पुण्यातच राहतो. सो त्याच्या लायब्ररीच्या इकडे गेलो होतो. मला त्याची लायब्ररी खूपच जास्त आवडली. एकदम गोव्याचे रिसॉर्ट्स असतात त्याच्या टाईपमध्ये त्याची लायब्ररी होती. सो मग त्याला खाली बोलवून घेतलं, थोड्या वेळ त्याच्याबरोबर गप्पा मारल्या आणि गप्पा मारून झाल्यावरती मग आम्ही घरी आलो होतो. आम्हाला घरी यायला 9 वगैरे वाजल्या. मग आहोंच्या मित्राकडे गेलो होतो आम्ही. त्यांनाही म्हणलं दसऱ्याच्या शुभेच्छा द्याव्या, पण तिथे आम्हाला गप्पा मारता मारता 1:30 कधी वाजल्या ते कळालंच नाही. मग मित्रांचं ठरलं की आपण सिटीमध्ये राऊंड मारायला जाऊ. मग आम्ही गेलो होतो. यायला आम्हाला पहाटेच्या 4 वाजल्या. मग येता येताच आमचं ठरलं होतं की दुसऱ्या दिवशी आपण म्हणजे संडेला मटणाचा बेत करूयात म्हणून, आणि बाकी 1-2 फ्रेंड्सला बोलूयात.
सो मग मी ते भाकरी वगैरे बनवल्या आणि त्यांच्याच घरी गेलो. मग त्यांच्या घरी मटण वगैरे बनवलं होतं आणि मस्तपैकी सगळे मिळून आम्ही गप्पा वगैरे मारत होतो. सो मटणाचा बेत ठरला होता आमचा, ज्यामध्ये भाकरी होत्या, मटणाचा रस्सा होता, सुक्कं होतं, इंद्रायणी भात होता आणि मिठाचं आळणी होतं. सो मस्तपैकी सगळ्यांनी भरपेट असं जेवण वगैरे केलं. जेवण केल्यावरती सगळ्यांना सुस्ती आली होती, म्हणून मग आम्ही तिथेच मूव्ही बघत बसलो होतो. मूव्ही बघता बघता कधी संध्याकाळ झाली ते आम्हाला सगळ्यांनाच कळालं पण नाही. मग मस्तपैकी असा चहा घेतला आणि ढगाळ वातावरण झालं होतं. आणि हा वरच्या म्हणजे आहोंचा मित्र वरच्या एकदम टॉप फ्लोअर 10th फ्लोअरला राहतो. सो तिथून व्ह्यू मस्त येतो, रेनबोज वगैरे दिसत होते. सो मग जेवण करून झाल्यावरती मस्तपैकी संध्याकाळचा चहा घेऊन आम्ही मग घरी आलो. घरी यायला आम्हाला त्या दिवशी संध्याकाळच झाली होती. सो असा होता व्हिडिओ. आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर